सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर उल्हासनगरच्या जॉली प्रिंटर्सने 20 सप्टेंबर रोजी हॅपी खड्डे डोंबिवलीकर असा मजकूर असलेले फलक डोंबिवली शहरभर लावून मंत्री रवींद्र चव्हाण यांना डिवचण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात आले आहे। शहराचे विद्रुपीकरण करण्याचे प्रयत्न केला। या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जॉली प्रिंटर्स विरुद्ध गुन्हा दाखल केला। पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी बॅनर लावण्यास सांगण्यात आले असल्याचे निष्पन्न झाल्याने विष्णुनगर पोलिसांनी दीपेश म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करत या प्रकरणी नोटीस बजावण्यात असल्याने विष्णुनगर पोलीस स्थानकात उपस्थित राहून जबाब नोंदविण्यात आले। त्यामुळे पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे शिंदेच्या सेनेत आणि भाजपमधील वाद मिटताना दिसत नाही। नंतर अरे निघाल्यावर शहरामध्ये काही ठिकाणी खड्ड्यांवरून बॅनर लागले होते। त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्यात माझं नाव आहे असं मला कळलं। मला नोटीस पोलिसांनी काल दिली होती आणि त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आज मला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं। मी पोलीस स्टेशनला आलेलो आहे। माझं उत्तर मी दिलेलं आहे पोलिसांना। आमच्या पोलिसांवर कोणताही रोष नाही, परंतु ज्या पद्धतीने दडपशाही करण्याचं काम या 143 विधानसभेमध्ये चालू आहे, त्या दडपशाहीला आम्ही कुठेही भीक घालत नाही। आम्ही आमचं काम करत राहणार। शहरामध्ये पडलेले खड्डे ही वस्तुस्थिती आहे। लोक ते बघतायत आणि लोक मला योग्य तो न्याय देतील, एवढी मला अपेक्षा आहे।